आंतरराष्ट्रीय राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिकेनं भारताला धमकी वजा इशारा दिलाय. अमेरिका भारतावर आता 100% टॅरिफ लावणार आहे. आता 100% टॅरिफ म्हणजे नक्की काय? तर सोप्या भाषेत सांगायचं तर जर भारतातून 100 रुपयांची वस्तू अमेरिकेत जात असेल तर त्यावर अमेरिका 100 रुपये कर लावणार आणि ती वस्तू तिथे 200 रुपयांना विकली जाणार. विचार करा, जर एका रात्रीत भारतीय वस्तू अमेरिकेत दुप्पट महाग झाल्या तर आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचं काय होईल? पिक्चर इथेच संपत नाही. ही नुसती एका कराची गोष्ट नाही, तर याच्या मागे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी आंतरराष्ट्रीय खेळी आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच विषयाचा अगदी सोपा, सविस्तर आणि सखोल आढावा घेणार आहोत. अमेरिका नक्की काय गेम खेळतेय? ट्रम्प यांच्या डोक्यात काय चाललंय? रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन याला कसं उत्तर देणार? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला भारत या महासत्तांच्या चक्रव्यूहातून स्वतःला कसा बाहेर काढणार, हे सगळं आज आपण समजून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण विषय लय भारी आणि महत्त्वाचा आहे. नमस्कार, मी मृणाली पिळणकर. अमेरिकेच्या संसदेत एक नवीन बिल मंजूर झालंय. या बिलाचं नाव आहे लिंडसे ओ ग्राहम सॅक्शनिंग रशिया अँड इराण ऍक्ट. आता हे बिल अमेरिकन सिनेटमध्ये फक्त मंजूरच झालं नाही, तर त्याला 86 विरुद्ध 11 अशा बहुमतानं पाठिंबा मिळाला. याचा अर्थ असा की अमेरिकेतले हुजूर पक्ष आणि मजूर पक्ष म्हणजेच रिपब्लिकन आणि डेमोक्रेट्स हे दोघेही या मुद्द्यावर एकत्र आले आहेत. या कायद्यानुसार अमेरिकन सिनेटचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना एक अफाट ताकद दिली आहे. जगातला कोणताही देश जर रशिया किंवा इराणकडून कच्चं तेल आणि गॅस खरेदी करत असेल तर त्या देशावर अमेरिका 100% टॅरिफ लावणार आहे. आता या कायद्याच्या रडारवर जगातले 5 देश आहेत. त्यात पहिला नंबर लागतो चीनचा, दुसरा आपला भारत आणि त्यानंतर अझरबैजान, हंगेरी आणि स्लोवाकिया. सिनेटनं ट्रम्प यांच्या हातात आर्थिक चाबूक दिलाय. आता हा चाबूक कधी उचलायचा, कोणावर उचलायचा आणि तो कसा मारायचा, याचा अधिकार डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे आहे. हे विधेयक आता त्यांच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये जाईल, तिथे पास होईल आणि मग कायदा बनेल. पण हा प्रश्न पडतो की अमेरिकेला अचानक भारतावर एवढा राग का आला? भारताचे पंतप्रधान म्हणतात की ट्रम्प आमचे फ्रेंड आहेत. मग हे असं का घडलंय? याचं मुख्य कारण आहे रशियाकडून भारतानं केलेली तेलाची खरेदी. जेव्हा 2022 मध्ये रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू झालं तेव्हा अमेरिकेनं आणि संपूर्ण युरोपनं रशियावर शेकडो निर्बंध लादले. रशियाची आर्थिक कोंडी करून पुतीन यांना गुडघ्यावर आणायचा अमेरिकेचा प्लॅन होता. अमेरिकेनं जगाला सांगितलं की कोणीही रशियाकडून तेल खरेदी करायचं नाही, पण भारतानं स्पष्ट सांगितलं की आमचा देश विकसनशील आहे, आम्हाला आमच्या जनतेला स्वस्त दरात पेट्रोल आणि डिझेल देणं गरजेचं आहे. मग भारतानं रशियाकडून मोठ्या प्रमाणात डिस्काउंटमध्ये कच्चं तेल खरेदी करायला सुरुवात केली. गेल्या काही वर्षात भारत रशियन तेलाचा जगातला सर्वात मोठा खरेदीदार बनला. आपण रशियाकडून तेल विकत घेतलं, आपल्या रिफायनरीमध्ये त्यावर प्रक्रिया केली आणि तेच तेल शुद्ध करून परत युरोप आणि अमेरिकेलाच विकलं. पण यामुळे झालं असं की अमेरिकेनं रशियाला उद्ध्वस्त करण्यासाठी जे आर्थिक निर्बंध लादले होते ते पुरते अपयशी ठरले. रशियाकडे भारताकडून आणि चीनकडून अब्जावधी डॉलर्स येत राहिले आणि याच पैशाच्या जोरावर पुतीन आपली वॉर मशीन चालवत राहिले. म्हणजेच युक्रेन युद्धात रशियाचा खर्च भारताच्या आणि चीनच्या पैशातून निघत राहिला. हीच गोष्ट अमेरिकेच्या जिव्हारी लागली आहे. अमेरिकेला वाटतंय की जोपर्यंत भारत आणि चीन रशियाकडून तेल खरेदी करणं थांबवत नाही तोपर्यंत पुतीन यांना युद्धात हरवणं अशक्य आहे. म्हणूनच रशियाची ही आर्थिक नळी कापण्यासाठी अमेरिकेनं आता भारतालाच 100% टॅरिफची धमकी दिली आहे. आता समजा डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 100% टॅरिफ लावला तर भारताचं काय नुकसान होईल? नुकसान लय डेंजर असेल. अमेरिका ही भारतासाठी सर्वात मोठी व्यापारी बाजारपेठ आहे. आपण अमेरिकेला अब्जावधी डॉलर्सचं सामान निर्यात करतो. यात आपली औषधं, IT सेवा, कापड, हिरे जवाहरात, इंजिनिअरिंगच्या वस्तू आणि गाड्यांचे सुटे भाग यांचा समावेश होतो. जर या सगळ्या वस्तूंवर 100% कर लागला तर अमेरिकेत भारतीय वस्तू विकलाच जाणार नाहीत. अमेरिकन लोक म्हणतील, बाबा रे, भारतीय औषधं आणि कपडे खूप महाग झालेत, आपण दुसऱ्या देशाकडून घेऊ. यामुळे भारतातील लाखो लोकांच्या नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात, कंपन्यांचे कारखाने बंद पडू शकतात आणि देशाची निर्यात रसातळाला जाऊ शकते. दुसरा मोठा फटका बसेल आपल्या खिशाला, म्हणजे सामान्य माणसाला. जर अमेरिकेच्या भीतीनं भारतानं रशियाकडून स्वस्त तेल घेणं बंद केलं तर आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारातून महागडं तेल घ्यावं लागेल. आज जो पेट्रोल डिझेलचा दर आहे तो आणखी गगनाला भिडेल. डिझेल महागलं की वाहतूक महागणार आणि वाहतूक महागली की भाजीपाल्यापासून ते सुईपर्यंत प्रत्येक वस्तू महाग होणार.
म्हणजेच देशात महागाईचा प्रचंड भडका उडेल. याशिवाय भारताचं परकीय चलन जास्त खर्च होईल, ज्यामुळे देशाची आर्थिक स्थिरता धोक्यात येईल. आणि सर्वात मोठी कोंडी तर राजनैतिक पातळीवर होईल. भारताला एका बाजूला आपला जुना आणि विश्वासू मित्र रशिया आणि दुसऱ्या बाजूला जगातील सर्वात मोठी आर्थिक महासत्ता अमेरिका, या दोघांपैकी एकाला निवडायला लागेल. ही निवड करणं म्हणजे तलवारीच्या धारेवर चालण्यासारखं आहे. आता वळूयात सर्वात महत्वाच्या मुद्द्याकडे. हा टॅरिफ लावून अमेरिका नक्की काय खेळ खेळतेय? याच्या मागे अमेरिकेची जागतिक हुकुमशाही गाजवण्याची मोठी रणनीती आहे. ते टॅरिफचा वापर इतर देशांना आपल्या तालावर नाचवण्यासाठी एक ब्लॅकमेलिंगचं हत्यार म्हणून करतात. ट्रम्प यांना माहिती आहे की भारताला अमेरिकन बाजारपेठेची गरज आहे, त्यामुळे 100% टॅरिफची भीती दाखवून ते भारताकडून अमेरिकन वस्तूंसाठी भारतातील कर कमी करून घेतील. हा ट्रम्प यांचा जुना पॅटर्न आहे. पण याच्या मागे आणखी एक मोठा डाव आहे, तो म्हणजे चीनला घेरण्याचा. अमेरिका सध्या चीन सोबत एका मोठ्या ट्रेंड वॉर मध्ये गुंतलेली आहे. चीन रशियाकडून स्वस्त इंधन घेऊन आपली अर्थव्यवस्था मजबूत करतोय आणि अमेरिकेला आव्हान देतोय. चीनला आर्थिकदृष्ट्या तोडणं हा अमेरिकेचा मुख्य उद्देश आहे. पण चीनला एकट्याला टॅरिफ लावला तर तो रशिया आणि भारताच्या मदतीने वाचू शकतो. म्हणून अमेरिकेनं एकाच दगडात दोन पक्षी मारायचा प्लॅन केलाय. रशियाकडून तेल घेणाऱ्या सगळ्यांनाच धमकी द्यायची, जेणेकरून रशियाचा पैसा बंद होईल आणि चीनची शक्ती कमी होईल. याशिवाय अमेरिकेत अंतर्गत राजकारणही सुरूच आहे. ट्रम्प यांना त्यांच्या मतदारांना दाखवायचंय की बघा, मी अमेरिकन कंपन्यांच्या फायद्यासाठी जगातील मोठ्या देशांनाही वाकवू शकतो. ही पूर्णपणे एक इलेक्शन आणि पॉवर गेम आहे. आता तुम्हाला काय वाटतं? अमेरिकेच्या या दबावापुढे भारतानं झुकलं पाहिजे का, की भारताने रशियाकडून तेल घेणं चालूच ठेवून अमेरिकेला त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे? तुमचं जे काही मत असेल ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.